सूचना देण्यात येत आहेत. भारत माता की जय, भारत माता की जय. का आंदोलन करण्याचं आज काय कारण आहे अजित पवारांचे? खरं पाहिलं तर जाधव राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, पुण्याचे पालकमंत्री आहेत, परंतु आणि आमचं खातं दादांच्या काही तिकडं जे मतदानावर दादा लाडक्या बहिणी म्हणून आले, त्या लाडक्या बहिणी योजनेमध्ये दिव्यांग विधवा महिला परित्यक्त महिला त्यांच्यापासून वंचित केले. एकीकडे म्हणतात की लाडकी बहीण, मग दिव्यांग विधवा महिला काय सावत्र बहिणींची वागणूक दिली का? त्या योजनेमध्ये दिव्यांगांना विधवा महिलांना वंचित ठेवलेलं आहे. आणि आमची शासनाला मागणी आहे की सरसकट तुम्ही 1500 रुपये पेन्शन दिलेली आहे. ज्यांना 2 हात 2 डोळे 2 पाय नाहीत, यांना मात्र 6000 पेन्शनची गरज आहे. त्याचं पुनर्वसन होणार कसं? याच्यासाठी दादा नेहमी म्हणतात मी दिलेला शब्द पाळतो आणि मी बोलेल तसं होतं. मग दादांना आज विनंती आहे, आज प्रजासत्ताक दिन आहे, ह्या दिवशी आम्ही दादांना ह्या टोपलीमध्ये म्हणतोय की ह्या टोपलीमध्ये आम्हाला काहीतरी दान द्या. म्हणून आज आम्ही सर्व दिव्यांगांनी आंदोलन केलेलं आहे. प्रजासत्ताक दिनी आमच्या पदरामध्ये दादांनी काहीतरी द्यावं. दादा म्हणतात मी बोलेल तेच करतो आणि मी जर ठरवलं तर ते होणार आहे. प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्य या दिवशी प्रजासत्ताक दिनी आम्हाला न्याय मिळणार नसेल याच्यापेक्षा चांगला दिवस कुठला असू शकत नाही. मग दादांनी गांभीर्याने आमच्याकडे निवेदन प्रक्रिया अशी काही केली आहे? वारंवार गल्लीपासून दिल्लीपर्यंत आंदोलन केली, फक्त आश्वासन हे तेव्हा केलंय. 2012 सालापासून आम्ही आंदोलन करतो, फक्त आम्हाला आश्वासन दिली, एकीकडे मंत्रालय दिलं, परंतु त्याच्यावर खडगू नाही, एका अधिकाऱ्यांची नेमणूक केली नाही, तर आमचं पुनर्वसन होणार कसं? एकूणच आपण पाहू शकतो की मोदी आमचे राज्याचे अध्यक्ष आहेत. एकूणच आपण पाहू शकतो की या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज इथे ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी येणार आहेत आणि या सगळ्या विविध मुद्द्यांसाठी, वाढीव पेन्शनच्या मुद्द्यासाठी अशी मागणी घेऊन आज दिव्यांग प्रहार संघटनेच्या दिव्यांग कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे. 1,500 ते 6,000 पर्यंत पेन्शन वाढवून मिळावी अशी मागणी या आंदोलनकर्त्यांची आहे. आणि आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच पालकमंत्री अजित पवार यांना आंदोलन करून एक इशारा दिलेला आहे. यापूर्वी तुम्ही वारंवार पत्रावर केलंय. दादांच्या मागण्यापुढे बारामतीमध्ये दिव्यांगांनी आंदोलन केलं होतं, दिव्यांगांना महिला 5,000 पेन्शन द्यावं म्हणून, तरी मी त्यांची दखल घेतली नाही. वारंवार आंदोलन करतोय. आमचं आज हे जे आंदोलन आहे आमचं भीक मागो पालकमंत्र्यांसमोर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक पालकमंत्र्यामध्ये प्रहार संघटनेचं आज या वेळेला भीक माग आंदोलन चालू आहे. आज हे लक्षवेधी आंदोलन आहे. मार्च मध्ये सरकारचा अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. या अधिवेशनामध्ये 1 लाख महाराष्ट्रातील दिव्यांगांचा मोर्चा माजी आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली मुंबईला निघणार आहे. मोर्चा निघणार आहे. मात्र आज अजित पवार असतील किंवा अजित पवार असतील, वरिष्ठ अधिकारी असतील, हे सगळे या पोलीस मुख्यालयात ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी येत असतात. मात्र अशा प्रकारे घोषणा देणं कुठेतरी अशा प्रकारे घोषणा देणं आजच्या दिवशी हे तुम्हाला योग्य आहे? घोषणा फक्त ह्याच दिल्या जात आहेत. भारत माता की जय, वंदे मातरम, प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा अशा घोषणा दिल्या जातात. राष्ट्रीय सण दिव्यांग लोक सुद्धा इथं साजरा करत आहे. प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजेची सत्ता असलेला दिन. मग आम्ही दिव्यांग प्रजा आहे का नाही, या दिव्यांग प्रजाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यामुळं या प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी दिव्यांग जन प्रजा इथं आज लक्षवेधी आंदोलन करत आहे. अजित पवार यांची प्रतीक्षा करत या ठिकाणी दिव्यांग कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलन करत आहेत. काही वेळातच अजित पवार पोलीस मुख्यालयात ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी दाखल होणार आहे. मात्र यापूर्वीच आपण पाहू शकतो की प्रहार संघटनेने मोठ्या संख्येने इकडे आंदोलन पुकारलं आहे. याबाबत अजित पवार यांची भेट घेतील का, त्यांच्या मागण्या ऐकून घेतील का आणि काय निकष देतील हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे. पुण्याहून मी आदित्य भवार, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन.